राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण. आज मी तुम्हाला भगवद्गीतेतील पहिला अध्याय सांगणार आहे. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला, अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दुष्टधुम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्राची प्रचंड सेना पहा. येथे पांडवांच्या सैन्यात महान योद्धे आहेत. त्यांचे धनुष्य खूप मोठे आहेत आणि जे युद्धात भीम आणि अर्जुनासारखे आहेत. त्यापैकी युयुधन, राजा विराट आणि महान योद्धा द्रुपद आहे. दुष्टकेतू आणि चेकिताना पराक्रमी काशीराजही आहेत. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघे भाऊ आहेत आणि मानवांमधील सर्वोत्तम शेष्य देखील आहेत. पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजा देखील आहेत. सुभद्रपुत्र हे देखील अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र आहेत. हे सर्व महारथी आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आपण द्रोणाचार्य, पितामह, भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले त्यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. म्हणून सर्व विवांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्या सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णाने आणि पांडवांनी अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनांनी देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव याने सुघोष व मणी पुष्पक नावाचे शंख वाजवले. श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज, महारथी शिखंडी, दुष्टदुम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, महाबाहू, सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवांनी अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईल की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करून इच्छिणारे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. संजय म्हणाला, हे भारतवंशी राजन, असे निद्रा विजेते अर्जुनाने सांगितल्यावर सर्वज्ञ भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी पितामह भीष्म आणि आचार्य द्रोण यांच्यासमोर आणि सर्व राजांच्या समोर सर्वोत्तम रथ उभा केला. असे म्हटले, हे पार्थ, या जमलेल्या कुरुवंशीयाकडे पहा. भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. त्यानंतर पार्थाने अर्थात पुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पंजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले.
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आपतांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची इच्छा नाही की सुखांचीही इच्छा नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले आहेत तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी यांना सर्वांना मारू शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कशी सुखी होणार? जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले, तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष मात्र दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीशी होतात. कुळधर्म नाहीशी झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे कृष्णा, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले त्यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या आम्हाला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला.